वसा जनसेवेचा. जिल्ह्यात शासकीय पदाचा गैरवापर, महसूल यंत्रणेशी संगनमत आणि पोलीस यंत्रणेची रहस्यमय उदासीनता यांच्या बळावर न्यायप्रविष्ट शेतजमीन हडप करण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. नामदार संजय शिरसाट यांचा OSD म्हणून कार्यरत असलेल्या सिद्धार्थ भंडारी यांनी आपल्या मावस भाऊ महेंद्र नारायण राऊत यांच्या नावाने 14 एकर सामूहिक न्यायप्रविष्ट असलेली वादग्रस्त शेतीची खरेदी दाखवून संपूर्ण यंत्रणेलाच आव्हान दिले आहे. संबंधित शेतीवर बुलढाणा ग्रामसेवा सहकारी संस्था रजिस्टर नंबर 554 कडे तारण असताना देखील दुय्यम निबंधक यांनी संगतमताने खरेदी दस्त नोंदविल्याचा आरोप आहे. यावर हरकत व अपील प्रलंबित असताना बहुचर्चित मंडळ अधिकारी विजय टेकाडे यांनी नियमबाह्य दिलेल्या केवळ सातबाऱ्यावर नाव आले म्हणून महेंद्र राऊत यांनी शासकीय मोजणी व पोलीस बंदोबस्तासाठी अर्ज केला. मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने महसूल प्रशासन व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट नकार दिला. तरीही दिनांक 2 जुलै 2025 रोजी दुपारी 1 वाजता JCB, ट्रक, ट्रॅक्टर 24 जणांचा जमाव व बाउन्सर घेऊन शेतात जबरदस्ती घुसखोरी करण्यात आली. पेरलेल्या पिकांची नासधूस, सिमेंटची खांब, तार कंपाऊंड व टीन शेड उभारून थेट अतिक्रमण करण्यात आले. विशेष म्हणजे याबाबत तक्रार देण्यासाठी गेलेल्या पीडित राहुल तारे परिवार शेतकऱ्याची तक्रार ग्रामीण पोलीस स्टेशनने घेण्यास टाळाटाळ केली. DYSP स्तरावर हस्तक्षेप होऊनही आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. शासकीय पदाच्या जोरावर आपतेष्टांच्या नावे अफाट चल अचल संपत्ती जमवून भूमाफियागिरी करणाऱ्या सिद्धार्थ भंडारीवर कठोर कारवाई होणार की पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांचा माणूस वाचणार, असा सवाल आता सर्वसामान्य बुलढाणेकर विचारत आहेत. नियमबाह्य खरेदी व अर्धवट दस्तावेज 14 एकर जमीन प्रकरणात जो कोणी दोषी आढळला त्याची महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने उच्चस्तरीय चौकशी करून पीडित राहुल तारे यांना न्याय मिळवून द्यावा व दोषींवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे अशी मागणी पीडित तारे परिवार प्रशासनाकडे करत आहे. जोपर्यंत पीडित तारे परिवाराला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांनी दिलेली प्रत्येक पत्रव्यवहाराची बातमी लेखणीतून संबंधित प्रशासनाकडे मांडत राहू. अजून बरीच माहिती पुढील भागात. जितेंद्र कायस्थ, मुख्य संपादक, सिटी न्यूज. बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784.